दाभाडी येथील राजेंद्र वामन निकम यांच्या घराच्या मागील बाजूस दिनांक 27/5/2025 रोजी साधारणतः दुपारी 4 वाजेच्या सुमारास 5 फूट लांब असा विषारी नाग, ज्याला कोबरा म्हणतो, तो वॉशिंग मशीन खाली बसलेला त्यांना दिसला। त्यांनी तातडीने मालेगाव वन विभागाचे सर्पमित्र सुयश देशपांडे यांना फोनवरून ही माहिती कळवताच सर्पमित्र देशपांडे यांनी दाभाडी गावात जाऊन त्या विषारी नागास अत्यंत कुशलतेने पकडले व त्या पकडलेल्या नागास मालेगाव वन विभागाचे तालुका वन परिक्षेत्र अधिकारी वैभव हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वन विभागाच्या जंगलात सोडण्यात आले। या सर्व कामात त्यांना वन विभागाचे बागुल, पठाण, एकनाथ जाधव, अजय यांची मदत झाली। नाग पकडल्यानंतर जमलेल्या नागरिकांना सर्पमित्र देशपांडे यांनी नागाबद्दल माहिती समजावून सांगितली। आता सध्या पाऊस येत असल्यामुळे सापाच्या बिळात पाणी गेल्यामुळे साप बाहेर येत आहेत, तरी लोकांनी शेतात काम करताना गमबूट वापरावे, गवतात काम करताना हातात हँडग्लोव्ज घालावे, गवताचा चारा उचलताना चारा आधी काठीने बाजूला करून घ्यावा, रात्री बाहेर पडताना टॉर्च वापरावी, खाली बघून चालावे, अशी सर्व काळजी घेतल्यानंतर आपल्याला साप चावणार नाही आणि परिसरात कुठेही साप, पक्षी, प्राणी आढळल्यास सर्पमित्र सुयश देशपांडे यांचा मोबाईल नंबर 9665691078 9665691078 यावर संपर्क करण्याचे आवाहन त्यांनी केलेले आहे। बघूया सविस्तर कसा त्यांनी तो हा कोबरा विषारी नाग कशा पद्धतीने पकडला। प्रबंधभूमी मार्शी न्यूजसाठी मार्शी न्यूज इन्चार्ज हरीश मारू। ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबंधभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट रहा।